नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या ग्रंथावर बोलणार आहोत. अनेकांच्या श्रद्धेचा विषय आहे हा श्री गुरुचरित्र. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार दत्त संप्रदायामध्ये या ग्रंथाला केवळ पूजनीय नाही तर अक्षरशः वाङ्मयी मूर्ती मानतात. गुरुपरंपरेत याचं स्थान खूप मोठं आहे. हो, अगदी. दत्त संप्रदायाचा तो आधारस्तंभच आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. तर मग हा ग्रंथ नेमका काय आहे, म्हणजे त्याचं स्वरूप काय, त्यात काय आहे नक्की, आणि आजच्या काळातही तो इतका महत्वाचा का मानला जातो, यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. श्री गुरुचरित्र म्हणजे काय, तर प्रामुख्याने भगवान दत्तात्रेयांचे पहिले 2 अवतार मानले जातात. श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरे श्री नृसिंह सरस्वती. तर यांच्या जीवनकथा, त्यांचे चमत्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वेळोवेळी दिलेला उपदेश, त्यांचं ज्ञान, या सगळ्याचं संकलन आहे हा ग्रंथ. अच्छा, म्हणजे फक्त कथा नाही आहेत, तर प्रत्यक्ष शिकवण आणि मार्गदर्शन पण आहे यात. हे इंटरेस्टिंग आहे. अगदी. कारण हा केवळ एक चरित्रग्रंथ नाहीये, या ज्ञान आणि भक्तीचा एक काय म्हणतात त्याला अनोखा संगम आहे. अनेकदा चरित्रग्रंथ वाचताना कथांवर जास्त भर असतो, पण इथे ज्ञान आणि उपदेशालाही तितकंच महत्त्व दिलेलं दिसतंय. बरोबर. आणि ती रचना जाणीवपूर्वक केलेली वाटते. कारण ग्रंथाचा उद्देश फक्त माहिती देणं नाही, तर वाचकाला आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणं, मार्गदर्शन करणं. यात एकूण 52 अध्याय आहेत. 52. हो. आणि या 52 अध्यायांमधून वेगवेगळे विषय हाताळलेत आहे. म्हणजे उत्कट भक्ती कशी असावी, गुरूंवर श्रद्धा कशी ठेवावी, म्हणजे गुरुभक्तीचं महत्त्व काय आहे ते, साधना मार्गातले टप्पे कसे असतात, धर्माचं पालन, नीतिमत्ता किती आवश्यक आहे, आणि एक चांगली आदर्श जीवनशैली, त्याची आचारसंहिता कशी असावी, या सगळ्याचं विवरण मिळतं. बापरे, म्हणजे एकाच ग्रंथात वैयक्तिक साधना ते सामाजिक नीतिमत्ता कितीतरी पैलूंना स्पर्श केलाय. 52 अध्यायांमध्ये हे सगळं कसं काय बसवलं असेल? हो, हीच तर गंमत आहे. हे सगळं काही फक्त तात्विक चर्चा म्हणून नाहीये, तर रंजक कथा,